नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना माझ्या ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आषाढ स्पेशल अशा पारंपरिक तिखट पुऱ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या पुऱ्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. तर मग आपण सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी आपण एक वाटण बनवून घेणार आहे. त्यासाठी मी घेतलेला आहे लसूण, कढीपत्ता, ओवा, जिरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. हे सर्व मिक्सरला वाटून घेणार आहे. पाणी न घालता वाटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पुऱ्या बनवण्यासाठी मी पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये गव्हाचं 3 वाटी, ज्वारीचं 1 वाटी आणि बेसन अर्धा वाटी घेतलेलं आहे. ते आपण मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये हळद, मीठ आणि तीळ टाकून घेऊया. हे मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन द्यायचं आहे. जर आपल्याला पुऱ्या खुसखुशीत पाहिजे असतील तर कडकडीत तेलाचं मोहन टाकून घ्यायचं. हे तेल गरम आहे. आपण हळूहळू करूया आणि तेल जरासं थंड झालं की पूर्ण तेल पिठाला चोळून घेऊया. पहा, मी दाखवत आहे त्याप्रमाणे. आता त्यामध्ये आपण मिरची कोथिंबीरचं वाटण बनवलेलं ते टाकून घेऊया. ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते पाणी त्यात टाकून घेत आहे. त्यानंतर थोडं पाणी टाकून आपल्याला याचा चांगला मऊ असा गोळा बनवून घ्यायचा आहे. खूप पातळही करायचा नाही आहे. बघा कसा दिसत आहे त्याप्रमाणे. आणि आता वरतून थोडंसं तेल लावून परत मळून घ्यायचं आहे. खूप पातळ करायचा नाही. 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे. हे बघा, सध्या आमच्याकडे पाऊस पण चालू आहे थोडासा. पावसाच्या वातावरणात चमचमीत पुऱ्या खूपच छान. आता आपण पुऱ्या करायला सुरुवात करणार आहोत. डो पुन्हा एकदा मी मळून घेतलेला आहे. त्यातला छोटासा गोळा घेऊन ते गव्हाच्या पिठात बुडवून परत आपण त्याची पोळी लाटून घेणार आहोत. पीठ एकदाच लावायचं, परत नंतर पीठ लावायचं नाही आहे. तर मी थोडेसे वरून तीळ टाकलेले आहेत अजून. हे पहा, आता आपली पोळी लाटून झालेली आहे. तर आपण असं एक वाटी घेतलेली आहे. तुम्ही वाटी, ग्लास किंवा डब्याचं झाकण पण घेऊ शकता.